आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। गुन्हेगारी टोळ्यांमधील वर्चस्वाच्या वादातून झालेल्या फायरिंग प्रकरणातील तब्बल 9 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुंडाविरोधी पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे। 10 जुलै 2025 रोजी मध्यरात्री 2च्या सुमारास सराईत गुन्हेगार राहुल उज्जैनवाल आणि त्याचे विरोधक रोहित डिंगम उर्फ माले, टक्या उर्फ सनी पगारे, इर्शाद चौधरी, बारक्या उर्फ श्रीकांत वाकोडे, सुशांत नाठे आणि त्यांच्या साथीदारांमध्ये टोळी वर्चस्व आणि हप्ते वसुलीच्या कारणावरून जोरदार वाद झाला होता। या वादातून दोन्ही गटांनी सार्वजनिक ठिकाणी लाकडी दांडके, धारधार शस्त्रे आणि गावठी कट्ट्याच्या साहाय्याने फायरिंग करत दहशत निर्माण केली होती। तसेच एका आरोपीच्या नातेवाईकांच्या घरावर दगडफेक आणि बाटल्या फेकून गंभीर प्रकार घडवण्यात आला होता। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान प्रांजल चंद्रमोरे यांचे नाव निष्पन्न झाले होते, मात्र तो तेव्हापासून फरार होता। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने या आरोपीचा शोध सुरू ठेवला होता। दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे धनराजनगर जेल रोड परिसरात सापळा रचण्यात आला। या कारवाईत नीलमणी पार्क परिसरातून प्रांजल सतीश चंद्रमोरे याला ताब्यात घेण्यात आले। पुढील तपासासाठी त्याला उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे।